कसे आहात मित्रांनो? आज मी स्वरा आणि शिवांसोबत निघालो आहे नांदेडला, विसावा गार्डन येथे. प्रत्येक दिवस नवा, प्रत्येक क्षण खास, हाच आहे माझा प्रवास. चला सुरू करूयात लाईफ विथ कैलास. विसावा गार्डनला आम्ही 3:30 वाजता पोहोचलो, पण तिथे गेल्यावर कळलं की गार्डन 4 वाजता उघडतं. 4 बजे. मग विचार केला तोपर्यंत अर्ध्या तासात शिवांश आणि स्वरासाठी शूज घेऊया. डायमंड फुटवेअर मध्ये गेलो. तिथे दोघांनी आपल्या आवडीचे कलर चूज केले आणि दोघांनी शूज घेतले आणि मग आम्ही पुन्हा निघालो विसावा गार्डन कडे. गार्डन मध्ये पोहोचलो तेव्हा गर्दी कमी होती. तिकीट काढली आणि लगेच आत प्रवेश केला. शिवांश आणि स्वराला आनंद मावत नव्हता. दोघं पळत जाऊन थोडा वॉर्मअप सुरू केला. आणि मग त्यांच्या सगळ्यात आवडता खेळ होता घसरगुंडी. तर शिवांशने वर जायचा प्रयत्न केला, पण मध्येच जाऊन अडकला आणि मग मला वर जावं लागलं. आणि वर जाऊन पुन्हा त्याला वरी नेऊन मी त्याला उभं केलं. मग त्याने हे धमाल केली. आम्ही घरूनच आणलेला फुटबॉल दोघे एकमेकांसोबत खेळत होते. रनिंगची स्पर्धा लावली आणि हसत खेळत 2 तास कसे गेले कळलंच नाही. त्यानंतर दोघांनी हट्ट केला जोकरच्या पाळण्यात बसायचा. आणि मग काय, जोकर स्विंगचं आम्ही तिकीट काढलं आणि दोघं इतकी मजा करत होते. आणि ती मजा पाहून त्यांना सुद्धा आणि आम्हाला सुद्धा आनंद वाटला. थोडं बाजूला गेलो तर वरून दोरीवरून घसरत येणारा माणूस पाहून शिवांश आणि स्वरा उड्या मारत होते आणि टाळ्या वाजवत होते आणि त्यांचा आनंद सगळ्यांना दिसतच होता. खेळून थकल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि दाबेली खायला गेलो. गरम दाबेली खाल्यानंतर जवळच असलेल्या दत्त मंदिरात गेलो. तिथे महाराजांचे दर्शन घेतले. मग काय, तिथून भाग्यनगर येथे गेलो. पावभाजी आणि शेवपुरीचा प्रतिम स्वाद घेतला आणि शेवटी शिवांशने आईस्क्रीम घेतली. दोघांनाही स्वेटर घातले आणि संध्याकाळच्या गार वाऱ्यात गावाकडे परतलो. मित्रांनो, चला शिकत राहा, प्रयत्न करत राहा. भेटूया उद्या. तोपर्यंत जय हिंद.